करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणी ऍप तुम्हाला डाउनलोड करणं हे गरजेचं असतं। जर तुमच्याकडे ई पीक पाहणी ऍप असेल तर त्याला डिलीट करा आणि पुन्हा एकदा ई पीक पाहणी हे आपल्या प्ले स्टोअर वरती जाऊन ई पीक पाहणी हे ऍप तुम्ही डाउनलोड करून त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून घ्या। आता मी माझं डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेतलेलं आहे आणि काही असं ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काही परमिशन द्यायचे आहे ते परमिशन देऊन घ्या आणि त्याच्यामध्ये खाली एकदा स्क्रोल करून घ्या। त्याच्यानंतर तुमचा जो विभाग आहे तो विभाग येथे निवडून घ्यायचा आहे। आता पुढे जा या बटनावरती तुम्हाला बाणावर क्लिक करायचंय आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचंय। आता जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर एकदा इथे तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे। जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आणि संकेतांक पाठवा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईल वरती 4 अंकी एक ओटीपी आणि ओटीपी तिथे इथे संकेतांक याच्यामध्ये तिथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर इथे बघू शकता खातेदार निवडा। जर तुम्ही याच्या आधी ई पीक पाहणी केली असेल तर तुम्ही इथे खातेदार निवडा या पर्यायावरती क्लिक करून इथे तुमचं नाव दिसेल, तिथे तुमचं नाव असेल तर तुम्ही इथे नावावरती क्लिक करून पुढची नोंदणी करू शकता। जर तुमचं नवीन तुम्ही याच्यामध्ये नोंदणी करत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये नवीन खातेदार नोंदवा याच्यावरती तुम्हाला पर्यायावरती क्लिक करायचंय आणि इथे बघू शकता तुमचा विभाग इथून निवडलेला आहे। तुमचा इथून जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि तालुका निवडा, तुमचा जो तालुका असेल तो, आणि तुमचं इथून गाव निवडायचंय आणि पुढे जा या बांधावरती तुम्हाला क्लिक करायचंय। त्याच्यानंतर तुमचा गट क्रमांक टाकून तुम्हाला शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। जर तुमचा इथं गट क्रमांक टाकून येत नसेल तर तुमच्या खाते क्रमांक लक्षामध्ये असेल तर तुम्ही खाते क्रमांक टाका। खाते क्रमांक टाकल्यानंतर लगेच तुमचं नाव तिथे ओपन होत असतं। आता मी खाते क्रमांक टाकलेलं आहे आणि खातेदार निवडा यावर पर्यायावरती क्लिक करायचंय आणि खातेदार निवडल्यानंतर पुढे जा बाणावरती याच्यामध्ये क्लिक करायचंय आणि थोडस लोड घेतंय। लोड घेतल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होणार आहे। असं पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे। आता पुढे जा बाणावरती क्लिक करायचंय आणि थोडस लोड घेईन। तुमचा खाते क्रमांक याच्यामध्ये यशस्वीरित्या नोंदवला आहे असं तुमच्या याच्यावरती पॉपअप तिथं दिसणार आहे। ठीक आहे, पर्यायावरती क्लिक करायचंय। आता आपण खातेदाराची निवड केली आहे आणि खातेदाराचा निवड या पर्यायावरती क्लिक करायचंय आणि तुम्ही जो खातेदार निवडाला आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि पुढे जा बांधावरती क्लिक करायचंय आणि पुढे जा बांधावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या समोर काही पर्याय दिसणार आहेत। इथे बघू शकता काही थोडस लोड घेत आहे। इथे तुम्हाला कायम पड किंवा चालू पड इथं नोंदवता येणार आहे। पीक माहिती नोंदवता येणार आहे। बांधावरील झाडाचे नाव तुम्हाला इथे नोंदवता येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर माहिती इथं भरलेली असेल तर अपलोड पर्याय 4 नंबरचा जो पर्याय तो 4 नंबरच्या अपलोड पर्यायावरती क्लिक करायचं। नंतर पीक माहिती मिळवा 5 नंबरचा पर्याय आणि तुमच्या पास जो 6 नंबरचा जो पर्याय तो 6 नंबरचा तुमच्या गावामध्ये कोणी ई पीक पाहणी केली आहे तिथे या पर्यायावरती तुम्ही जाऊन याच्यावरती गाव या पर्यायामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आपल्या गावामध्ये कोणी ई पीक पाहणी केली आहे। तर तुमच्याकडे काही कायम पड असेल किंवा चालू पड असेल तर प्रथम तुम्ही कायम पड किंवा चालू पड सर्वात आधी नोंदवून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवायची आहे। आता इथे काही आपली कायम पड किंवा चालू पड नाही त्याच्यामुळे पीक माहिती नोंदवा याच्यावरती मी क्लिक करणार आहे आणि इथे बघू शकता खाते क्रमांक निवडा ह्या पर्यायावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर तुमचा जो गट नंबर आहे तो गट नंबर इथे निवडून घ्यायचा आहे। इथे जो गट नंबर आहे तो गट नंबर इथे मी निवडून घेतो। त्याच्यानंतर इथे बघू शकता हंगाम निवडायचा आहे। इथं खरीप निवडतोय। आता 2025 ची खरीपची आपल्याला करायची आहे त्याच्यामुळे खरीप निवडायचं आहे। त्याच्यानंतर इथं पिकाचा वर्ग निवडायचा आहे। आता इथे बघू शकता निर्भय पीक, मिश्र पीक, पॉली हाऊस किंवा शेडनेट। आता खूप सारे शेतकरी बांधव इथे चुका करतात किंवा इथे गोंधळत असतात की आपल्याला इथे कोणतं पर्याय निवडायचंय। तर तुमचं एकच पीक असेल म्हणजे तुमची एक निस्ती कापूसच असेल किंवा निस्ती तीव्रता असेल तर तुम्हाला एक पीक निवडायचंय किंवा आणि तुमचं मिश्र पीक कोणी निवडायचंय। ज्या शेतकऱ्याने तूर पेरली असेल आणि त्या तुरीमध्ये काही मूग पेरला असेल किंवा भुईमूग पेरला असेल किंवा सोयाबीन पेरले असेल तर अशा शेतकरी बांधवांनी इथं बहुपीक निवडायचंय किंवा मिश्र पीक निवडायचंय किंवा आपली मोसंबी असेल मोसंबीमध्ये कोणी तूर पेरतं, कोणी सोयाबीन पेरतं, कोणी भुईमूग पेरतं, अशा शेतकरी बांधवांनी इथं मिश्र पीक निवडायचंय। आता माझं एकच पीक आहे याच्यामध्ये तूर आहे तर मी तूर पिकासाठी इथं निर्भय पीक म्हणजे एकच पीक इथं निवडणार आहे। त्याच्यानंतर पिकाचा इथं प्रकार निवडायचा आहे। फळबाग आहे का पीक आहे। आता पीक निवडायचंय तूर म्हणले। त्यानंतर पिकाचं इथं निवडून घ्यायचं। आता तूर मला इथं निवडून घ्यायचं आहे। तूर निवडण्यासाठी तुम्हाला इथे खाली यायचंय किंवा इथे तुम्ही सर्च सुद्धा करू शकता। शोधा पर्यायावरती क्लिक करून इथे तूर असं तिथे टाईप करू शकता आणि याच्यामध्ये सर्च केल्यानंतर खाली तिथे पर्याय तुम्हाला दिसणार आहे। इथं काना मात्रा उकार जरी चुकला तर तिथे येत नसतं ते
त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तिथं मराठीतून टाईप करायचं. इथं बघू शकता तूर, इथं आलेलं आहे सर्च केल्यानंतर. आता इथं तुमचं किती क्षेत्र आहे, आता मला इथं 30 गुंठे आहे, तर संपूर्ण माझी तूर आहे, तर मी इथं तूर निवडून संपूर्ण क्षेत्र निवडून घेतलेलं आहे. आता इथं क्षेत्र टाकत असताना शेतकरी बांधवांनो, इथं खूप सारे शेतकरी बांधव चुका करतात. तर तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला हेक्टरमध्येच तुम्हाला इथे पिकाचं क्षेत्र टाकायचं आहे. जर 1 एकर असेल तर 0.4 टाका, पाऊण एकर असेल तर 0.30 टाका. आणि इथं बघू शकता जलसिंचनाची साधने. आता जलसिंचनाची साधने तर तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला जे टाकायचं असेल ते टाकू शकता, किंवा कोरडो असेल तर कोरडो, तुमचा सरकारी कालवा असेल किंवा खाजगी कालवा असेल किंवा बोरवेल असेल, विहीर असेल, तलाव असेल, बांधारा असेल, नदी असेल, नारा असेल, शेततळा असेल, तर तुम्ही तुमच्या पिकासाठी इथून जो तुम्हाला विहीर निवडायची असेल तर विहीर निवडा. आणि जर ज्याच्यामध्ये आता खूप सारे शेतकरी बांधव सोलरसाठी अर्ज करत असतात आणि त्यांना आपल्या उतारावरची बोरची विहीरची नोंद लावायची असते, आणि खूप सारे शेतकरी बांधवांना माहित नसतं की ही नोंद नेमकं कुठून लावायची आहे. तर तुम्ही ह्या पर्याय निवडून तुम्ही तुमच्या उतारावरती विहीर किंवा बोरची नोंद किंवा शेततळ्याची नोंद लावू शकता, आणि तुमच्या उतारावरती ते 15 दिवसानंतर दिसणार आहे. तर सिंचनाची पद्धत इथं निवडू शकता, ठिबक आहे, तुषार आहे, प्रवाही किंवा अन्य प्रकारचे. तर मी इथं प्रवाही निवडून घेतो. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला पीक लागवडीची दिनांक निवडायची आहे. कोणत्या ज्याच्यामध्ये जून मधली तुम्हाला तारीख निवडून घ्यायची आहे. ज्यावेळेस तुमचा पाऊस वगैरे पडला असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे आहे ते तारीख तिथे निवडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता पुढे जा बटनावरती क्लिक केल्यानंतर थोडस लोड घेत आहे, आणि इथे बघू शकता जर आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांना इथे जे आहे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये शेतापासून अंतरावरती दूर आहात असं सांगितलं जातं. तर त्यावेळेस इथं बघू शकता मला सुद्धा इथे सांगत आहे. तर मी माझ्या शेतामध्ये आलोय, परंतु ज्या शेतकरी बांधवांना असं सांगत असेल की तुम्ही तुमच्या शेतापासून याच्यामध्ये दूर आहात, तर याच्यामध्ये अद्ययावत करा या बटनावरती क्लिक करायचंय. 4-5 वेळेस क्लिक करायचंय. तरी सुद्धा जर आलं नाही तर इथे बघू शकता ओपन स्ट्रीट मॅप ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही या बटनावरती क्लिक करताना असं खाली घ्यायचंय, आणि खाली घेतल्यानंतर काहीच करायचं नाही, परत एकदा बॅक यायचंय, आणि बॅक आल्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचंय. आणि पुढे जा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतामधून लांब जरी असले तरी तुमचा जे पर्याय फोटो काढण्याचा तो पर्याय तुम्हाला तिथे दिसणार आहे.